नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचं शब्दांच्या जाती या 8ही जातींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तर चर्चा आणि त्यांच्या उदाहरणासह स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मित्रांनो नाम या टॉपिककडे आपण वळणार आहोत मित्रांनो. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिसत आहेत मित्रांनो. इथं रोहित शर्मा आहे, इथं विराट कोहली आहे, हे भारताचा नकाशा आहे, हे महाराष्ट्राचा नकाशा आहे, भारताचा नकाशा. हे या ठिकाणी एक प्राणी सिंह दिसतंय, हे मांजर आहे, हे टेबल आहे आणि हे खुर्ची आहे. अशा पद्धतीने हे सगळे चित्र दिसतात. यामध्ये काही व्यक्तींचे, काही स्थानांचे, काही प्राण्यांचे, काही वस्तूंचे चित्र आहेत. या सगळ्या गोष्टींना दिलेल्या नावालाच आपण नाम म्हणतो मित्रांनो, शॉर्ट मध्ये. ओके, याचं डेफिनेशन बघूया मित्रांनो. ओके, आता पहिला बघा डेफिनेशन. प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना, व्यक्तींना, ठिकाणांना, प्राण्यांना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे नाम होय. आत्ताच बघितलं आपण, व्यक्तींना, वस्तूंना, प्राण्यांना, ठिकाणांना यांना आपण काहीतरी नावं दिलेत, त्यालाच आपण नाम म्हणतो मित्रांनो. ओके, आता नामाचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम. आता या तिन्ही प्रकारच्या नामाचं आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघूया मित्रांनो. पहिला आहे सामान्य नाम. त्यामध्ये बघा मित्रांनो, काही या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतंय. हे नदी आहे. काय आहे? नदी आहे. हे एक शाळा आहे. हे काही मुलं आहेत या ठिकाणी. ओके, आता हे नदी, याला आपण नदीचं नाव माहित नाही आपल्याला, फक्त नदी म्हणतो. कुठलं नदीचं स्पेसिफिक नाव आहे का? नाहीये. हे शाळा आहे, हे शाळेचं सुद्धा नाव माहित नाही, फक्त शाळा आपण या ठिकाणी म्हणलेलं आहे. हे मुलं आहेत, ह्या मुलांचं नाव माहित आहेत का आपल्याला? नाही, फक्त हे मुलं आहेत. यालाच आपण सामान्य नाम म्हणतो मित्रांनो. पूर्ण जातीला दिलेल्या नावाला आपण सामान्य नाम म्हणतो या ठिकाणी. हे मुलं, हे मुलांचं एक जात आहे, याला आपण काय म्हणतो? मुलं. मुलं थांबले तिथं किंवा मुले, अशा पद्धतीने. शाळा, अनेक शाळा आहेत, परंतु आपण शाळा हे कॉमन नाव दिलेले. नदी, अनेक नदी आहेत भारतामध्ये, परंतु आपण एक नदी असं सामान्य नाम वापरतो. याचं डेफिनेशन आपण डीप मध्ये बघूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. सामान्य नाम, यालाच आपण जातीवाचक नाम सुद्धा म्हणतो. एकाच जातीच्या किंवा गटाच्या सर्व वस्तूंना, प्राण्यांना किंवा ठिकाणांना त्यांच्यातील सारखेपणामुळे जे एक नाव दिले जाते त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. हे एका संपूर्ण गटाला दिलेले नाव असते. त्या संपूर्ण गटाला दिलेले नाव असते. उदाहरण बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. नदी समुद्राला मिळते. आता नदी, एकच नदी नाही आहे जगामध्ये, किंवा भारतात सुद्धा एकच नदी नाही, खूप साऱ्या नद्या आहेत. परंतु आपण त्या सगळ्या नद्यांचा उल्लेख करायचा असला तर कॉमन नाव नदी वापरतो, यालाच आपण सामान्य नाम म्हणतो. पुढं, मला शहर फिरायला आवडते. आता या ठिकाणी शहर, हे शहर मित्रांनो हे कॉमन नाव आहे. एकच शहर नाही आहे भारतात किंवा महाराष्ट्रात, एकच शहर नाही, अनेक साऱ्या शहर आहेत, परंतु आपण सगळ्या शहरांना मिळून आपण शहर हे एक कॉमन नाव दिलेलं आहे. पुढं, तो मुलगा हुशार आहे. मुलं एकच असतं नाहीये, कोण सुरेश असतं, योगेश असतं, महेश असतं, परंतु या ठिकाणी मुलं हे एक सामान्य नाम दिलेलं, म्हणून हे एक सामान्य नाम या कॅटेगरीमध्ये येईल. कळालं मित्रांनो सामान्य नाम? आता या ठिकाणी याचं पुढचं बघूया. पुढच्या मित्रांनो, विशेष नाम. आता सामान्य नाम कळालं तर विशेष नाम लगेच कळून जाईल मित्रांनो. विशेष नाम म्हणजे बघा, ही नदी आहे, याला आपण नाव दिलं आता गंगा नदी. आता ही शाळा आहे, ह्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल असं नाव दिलं. आणि हे एक मुलगा आहे, याला आपण सुरेश शर्मा असं नाव दिलं. ओके, आता ही गंगा नदी, आता गंगा हे नाव ज्यावेळेस आपण देऊ तेच नदी आपल्याला डोळ्यासमोर आठवतं, दुसरं कुठलं नदी आपल्याला आठवत नाही. म्हणून हे जे गंगा स्पेसिफिक नाव दिलेलं असतं आपण, त्यालाच आपण विशेष नाम म्हणतो. आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, आता हे छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल एकमेव आहे, त्याला आपण नाव दिलं की हा एकमेव शाळाच आपल्याला डोळ्यासमोर येतो.
म्हणून याला आपण विशेष नाम असं या ठिकाणी संबोधतो मित्रांनो. आता हा मुलगा आहे. ओके. आता सुरेश शर्मा असं जर मी ओरडलं तर हा एकटाच मुलगा येईल आपल्यापाशी, म्हणून याला विशेष नाव दिलेलं आहे. कुठल्याही व्यक्तीला, वस्तूला किंवा ठिकाणाला जे विशेष नाव दिलं जातं पर्टिक्युलरली त्या एकाच नावाचं असतं त्यालाच आपण विशेष नाम म्हणतो. आता भारत आपल्या देशाचं नाव आहे. भारत हा एकच देश आहे जगामध्ये, म्हणून हे भारत हे एक विशेष नाम आहे. अमेरिका, अमेरिका सुद्धा एकच आहे, तर त्या अमेरिकाला सुद्धा एक विशेष नाम दिलेलं आहे, म्हणून त्याला आपण विशेष नाम म्हणतो. पुढं याची व्याख्या बघा. विशेष नामाला व्यक्तिवाचक नाम सुद्धा म्हणतात मित्रांनो. व्याख्या बघा. ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा किंवा ठिकाणाचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. कळालं? विशेष नाव त्याला दिलेले असते. हे सामान्य नामातील एका घटकाला दिलेले नाव असते. ओके. आता बघा उदाहरण बघा. भारत माझा देश. भारत एकच देश आहे जगात, दुसरं कुठलं देश नाही, म्हणून हे विशेष नाम आहे मित्रांनो. गंगा एक पवित्र नदी आहे. ही गंगा, गंगा एकमेव नदी आहे, म्हणून हे विशेष नाम आहे मित्रांनो. पुढं सचिन उत्तम क्रिकेट खेळतो. आता या ठिकाणी सचिन, सचिन हे जे शब्द आहे मित्रांनो ह्यालाच विशेष नाम आपण या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. कळालं विशेष नाम म्हणजे काय? ओके. आता पुढचा प्रकार बघूया आपण. तर पुढच्या प्रकारमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी, चित्र दिसत आहेत. त्या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम म्हणायचं. हा मुलगा आनंदी आहे खूप. हा मुलगा दुःखी दिसतो थोडंफार, परंतु हे मुलगा स्वतःला काय म्हणतो? मी प्रामाणिक आहे, ऑनेस्ट बॉय असं या ठिकाणी म्हणतो. आता ज्या नामावरून आपल्याला एखादी भावना, एखादी गुण दिसते त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो मित्रांनो. आता या ठिकाणी आनंद आणि हे दुःख हे भावना आहेत दोन. या भावना आपल्याला दिसतात त्यांच्या दोन्हीच्या चित्रावरून, म्हणून याला आपण भाववाचक नाम म्हणतो. या गोष्टी वाक्यात दिसल्या की याला आपण भाववाचक नाम ओळखायचं मित्रांनो. पुढं हे मुलगा आहे मित्रांनो, हे प्रामाणिकपणा आहे, ह्याची गुण आहे मित्रांनो. गुण जर वाक्यात दिसलं तर तो सुद्धा भाववाचक नाम असतो मित्रांनो. कळालं? आता याची व्याख्या बघू डीप मध्ये आपण. ओके. भाववाचक नाम बघ. ओके. यामध्ये ज्या नामाने व्यक्ती, वस्तूमधील गुण, भाव किंवा स्थिती यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. गुण आणि भाव किंवा स्थिती लक्षात येते त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. ओके. उदाहरण बघा म्हणून तुम्हाला कळून जाईल. अनुभवाने शहाणपण येते. हे शहाणपण मित्रांनो हे गुण आहे, एक गुण आहे हे, म्हणून हे भाववाचक नाम आहे मित्रांनो. ओके. मला खूप आनंद झाला आहे. आनंद, आनंद ही एक भावना आहे, याला अनुभवावं लागतं. कुठली वस्तू नाहीये ही भावना. ओके. याला अनुभवावं लागतं. पुढं प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. हे गुण आहे प्रामाणिकपणा. हे आपली गुण, भावना, हे जे काही गोष्टी असतात यालाच आपण भाववाचक नाम असे म्हणतो मित्रांनो. कळालं मित्रांनो? नाम म्हणजे काय? नामाचा पहिला प्रकार सामान्य नाम, दुसरा प्रकार विशेष नाम, तिसरा प्रकार भाववाचक नाम. तिन्ही कळाले? तर यावर आपण काही बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करूया, जे आपल्या पोलीस भरती 2025 च्या एक्झाम मध्ये खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ओके मित्रांनो, अजून एक यामध्ये प्रकार आहे आपलं समूहवाचक नाम. ओके. त्याआधी आपण बघूया, यानंतर आपण एमसीक्यू कडे वळूया. ओके. समूहवाचक नाम म्हणजे अशा नावाला म्हणतात जे एखाद्या जातीतल्या व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूच्या समूहाचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये एकाच नावाखाली अनेक घटकांचा समावेश असतो. म्हणजे पूर्ण समूहाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारा शब्द त्याला आपण समूहवाचक नाम म्हणतो. उदाहरण बघा. शाळेतील मंडळी मैदानात खेळायला गेल्या. आता मंडळी म्हणजे एकटा असतो का? नाही, पूर्ण ग्रुप येत असतो, म्हणून याला समूह, नावावरच आहे समूह, म्हणून याला आपण समूहवाचक नाम असे या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. सैनिकांचे सैन्य सरदाराच्या आदेशाचे पालन करत आहे. सैनिकाचे सैन्य, आता हे सैन्य म्हणजे पूर्ण सैनिकांचं ग्रुप येणार, समूह येणार,
ह्यालाच म्हणून आपण समूहवाचक नाम असे या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. शेतात हसऱ्या कळपाने खेळ सुरू केले. कळप, कळप म्हणजे हे पूर्ण समूह येतो म्हणून याला आपण समूहवाचक नाम म्हणतो. अशा पद्धतीने मित्रांनो हे पूर्ण समूहाला प्रतिनिधित्व करणारे शब्द असतात. ओके, त्यामुळे तुम्ही असे लक्षात ठेवू शकता. आता वळूया आपल्या पर्यायी प्रश्नांकडे, बहुपर्यायी प्रश्नांकडे. पहिला, भारत हा कोणत्या प्रकारचा नाम आहे? भारत ओळखा. याची उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. ओके, आता बघा, भारत व्यक्तिवाचक पहिलंच आहे मित्रांनो. हे का? कारण मित्रांनो हे व्यक्तिवाचक, भारत एक विशेष नाम आहे मित्रांनो. व्यक्तिवाचक यालाच आपण विशेष नाम पण म्हणतो. हे भारत, भारत दुसऱ्या कुठल्या देशाचं नाव आहे? भारत हा एकमेव. जातीवाचक नसणार, समूहवाचक नसणार, भाववाचक सुद्धा नसणारच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं सही उत्तर येईल मित्रांनो. पुढं, खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते? समूहवाचक ओळखा. पुणे, धैर्य, कळप, मुलगा. कुठले येणार? कळप. कळप म्हणजे पूर्ण समूह असतो. आता पुणे एकमेव शहर आहे. धैर्य हे गुण आहे मित्रांनो. मुलगा सामान्य वाचक शब्द आहे. परंतु हे कळप मित्रांनो या ठिकाणी समूहवाचक नाम आहे मित्रांनो. कळालं? तर म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल मित्रांनो. हे प्रश्न, असेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले जातात, त्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घ्या नीट. ओके, पुढं, खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. ओके, दुःखी माणसाला आधाराची गरज असते. भाववाचक नाम ओळखायचं आहे. भावना, भावना व्यक्त झालं पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आधाराची, दुसरा दुःखी आहे, तिसरा माणसाला आहे, चौथा आहे गरज आहे. तर काय येणार मित्रांनो? दुःखी हा शब्द येणार. का? कारण या ठिकाणी भावना आहे मित्रांनो. हे भाववाचक नाम म्हणजे भावना किंवा गुण. या ठिकाणी भावना, दुःखी, म्हणून हे पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर येईल मित्रांनो. पुढं, खालील अधोरेखित केलेल्या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. नामाचा प्रकार सांगायचा. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवतात. आता हे शिक्षक या शब्दाला अधोरेखित केलेले. शिक्षक कुठला आहे? सामान्य नाम आहे का? हो, सामान्य नामच आहे या ठिकाणी. का? कारण शिक्षक एकच असतो का? नाही, खूप सारे शिक्षक असतात. म्हणून हे शिक्षक पूर्ण शिक्षक जातीला प्रतिनिधित्व करणारा शब्द आहे, म्हणून याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. विशेष नाम तर नसणार, भाववाचक नाम सुद्धा नाही आणि समूहवाचक नाम नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं सरळ उत्तर येईल मित्रांनो. कळालं? पुढे बघूया. प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना, व्यक्तींना, ठिकाणांना, प्राण्यांना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे टिंबटिंब होय. काय हे व्याख्या दिलेली आहे नामाची, या ठिकाणी व्याख्या दिली आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक नाम या ठिकाणी येईल. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर येईल मित्रांनो. कळालं? अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आता वळूया आपण सर्वनामांकडे. नाम कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढं आता सर्वनामांकडे आपण वळूया. काही उदाहरणं बघा मित्रांनो या ठिकाणी, आधीच म्हणजे लगेच तुम्हाला कळून जाईल. राम खूप हुशार आहे. रामला 10वी मध्ये 80% मार्क आहेत. रामचा आवडीचा विषय गणित आहे. राम दररोज शाळेला जातो. राम क्रिकेट छान खेळतो. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी राम 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 असे शब्द वापरलाय, म्हणजे नाम वापरलंय प्रत्येक ठिकाणी. आता ही गोष्ट, आता खालची एक्झाम्पल बघू, वाचूया आपण. राम खूप हुशार मुलगा आहे. त्याला 10वी मध्ये 80% मार्क आहेत. त्याचा आवडीचा विषय गणित आहे. तो दररोज शाळेला जातो. राम क्रिकेट छान खेळतो. आता या ठिकाणी पहिल्या उदाहरणात आणि दुसऱ्या उदाहरणात तुम्हाला खूप फरक दिसेल. की पहिलं उदाहरण जरा वेडसर वाटतं आपल्याला. का? कारण प्रत्येक ठिकाणी नामाचा, प्रत्येक वाक्यामध्ये नामाचा या ठिकाणी प्रयोग केलेला आहे, म्हणून हे जरा
भाषा कुठेतरी अडखळते, परंतु या ठिकाणी ओघवती बनत आहे, चांगली सौंदर्य प्राप्त होत आहे मित्रांनो भाषेला. का? कारण आपण नामाच्या ऐवजी सर्वनामांचा उपयोग केलेला आहे. असे जे सर्वनामांचा उपयोग होतो, हे जे शब्दांचा उपयोग होतो, यालाच आपण सर्वनाम असे म्हणतो मित्रांनो. कळालं नाही? तर याचा व्याख्या आपण बघूया मित्रांनो. पुढे बघ, सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. सर्वनामाचा वापर केल्यामुळे भाषामध्ये नामाची पुनरावृत्ती टाळता येते आणि भाषा अधिक ओघवती होते. आत्ताच बघितलं आपण. उदाहरण बघ, राम शाळेत गेला, तो अभ्यास करतो. आता ही एकदाच वापरल्या या ठिकाणी राम, म्हणजे ओघवती होत जाते. प्रत्येक ठिकाणी राम राम आपण वापरत गेलं तर हे खूप आपल्याला वेडसर सारखं वाटतं किंवा भाषा कुठेतरी अडखळते. सीता गाणं गाते, ती खूप छान गाते. आता ती वापरल्या या ठिकाणी सर्वनामाचा, म्हणून हे सर्वनाम या ठिकाणी चांगलं भाषेला अर्थ प्राप्त करून देतं. मी उद्या गावाला जाणार आहे. मी, तर मी हे एक सर्वनाम आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे सर्वनाम कन्सेप्ट तुम्हाला कळला असेल मित्रांनो. पुढे वळ. आता या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्याआधी हे एक संभाषण बघा. एक दोन मित्र आहेत आणि एक मुलगी आहे, ती मैत्रीण आहे यांचीच. ओके, पहिला वाचा बघा, मग कळेल. योगेश, मी आजपासून पोलीस भरती 2025 ची तयारी करणार आहे. तू पण करणार का? योगेश कोणाला विचारतो? सुरेशला. ओके, मग सुरेश काय म्हणतो? हो, मी पण करणार आहे. आपण दोघे मिळून करू. ओके. पुढं योगेश, अरे ती गीता पण पोलीस भरतीची तयारी करत आहे वाटतं. सुरेश म्हणतो, हो, ती खूप हुशार सुद्धा आहे. ही गीता आहे, हे योगेश आहे आणि हे सुरेश आहे मित्रांनो. आता या ठिकाणी मित्रांनो या संभाषणामध्ये काही गोष्टी, काही शब्द हायलाइट केलेले आहेत. आता या ठिकाणी मी, हे तू म्हणजे समोरची व्यक्ती, आपण म्हणजे आपण दोघं, किंवा ती म्हणजे तिसरी व्यक्ती, ती हे तिसरी व्यक्ती, तिसरी व्यक्तीबद्दल या ठिकाणी बोलत आहेत. आता मी, आता माझं उल्लेख करताना मी जे सर्वनाम वापरतो त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. हे पुढे प्रकार आहेत, ते तुम्हाला इथं समजून घ्यायचे आहेत मित्रांनो. मग काय म्हणलो मी? माझ्यासाठी जे सर्वनाम मी वापरतो त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. समोरची व्यक्ती आहे, त्याचं मला जर उल्लेख करायचा असेल तर काय म्हणणार? तू, तुम्ही, असंच वापरणार शब्द. तर या ठिकाणी तू पण करणार का? आता या ठिकाणी योगेश म्हणलाय तू, हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, म्हणजे ऐकणारी जी व्यक्ती आहे त्याला, त्याचा उल्लेख करताना आपण जे सर्वनाम वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. आता दोघ जण बोलत आहेत. आता एका तिसऱ्या व्यक्तीचा जर उल्लेख करायचा असला तर आपण काय म्हणतो? ती, तो किंवा ते, अशा पद्धतीने हे सर्वनाम वापरतो. आता या ठिकाणी ती वापरले आहे, ती गीता, कारण स्त्रीलिंगी आहे. ती, ती हे शब्द या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होईल मित्रांनो. कळालं काय काय म्हणलो मी? माझा उल्लेख करताना मी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम वापरणार. समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना मी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरणार. आणि एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा जर उल्लेख करायचा असला जे इथं उपलब्ध नाहीये बोलण्यामध्ये, त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो मित्र. कळालं? आता याचे डेफिनेशन बघूया, म्हणजे कळून जाईल मित्र. पुरुषवाचक सर्वनाम, आधी हे समजून घे. बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या किंवा ज्याच्याबद्दल बोलले जाते हे तिसरी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. दोघं बोलत आहोत, तुम्ही आणि मी. आपण, मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात, आपण दोघे आणि एखादी तिसरी व्यक्ती, या हे तिन्हीसाठी जे जे सर्वनाम वापरले जातात त्याला आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. आता हे पुरुषवाचकचे तीन मुख्य उपप्रकार. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच माझ्यासाठी मी जे सर्वनाम वापरतो ते. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ऐकणारी व्यक्ती, त्याच्यासाठी जे जे सर्वनाम वापरतो ती व्यक्ती.
आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण जे जे सर्वनाम वापरतो त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. अजून डीप मध्ये याचा आपण व्याख्या बघूया मित्रांनो. पहिला, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. याची बघा, बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरते त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. कळालं? प्रथम पुरुषवाचक. आता मी बोलते, आता मी काय काय शब्द यूज करायला लगेच तुम्हाला कळून जाईल. मी, आपण, आम्ही, अशा पद्धतीने जे सर्वनाम आपण वापरतो यालाच आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. उदाहरण बघा, मी दररोज शाळेला जातो. मी. आम्ही सर्वजण मिळून सण साजरा करतो. आपण स्वतः उद्या या विषयावर बोलू. आपण म्हणजे स्वतः या अर्थाने. कळालं? माझ्यासाठी या ठिकाणी सर्वनामांचा मी या ठिकाणी उपयोग केलेला आहे मित्रांनो. पुढं, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मध्ये बघा, व्यक्ती ज्याच्याशी आपण बोलत आहोत म्हणजेच ऐकणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. म्हणजे समोरची व्यक्ती, तू, तुम्ही, अशा पद्धतीनं. आपण म्हणजे तुम्ही या अर्थाने. हे असे जे सर्वनाम असतात त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. उदाहरण बघा, तू खूप हुशार आहे. समोरची व्यक्तीसाठी तू खूप हुशार आहे असंच म्हणतो. काय सर्वनाम वापरतो? तू. अशा पद्धतीने हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तुम्ही कृपया आत या. तुम्ही. आता ही समोरची व्यक्ती याच्यासाठी आपण वापरलेले सर्वनाम हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण कधी आलात म्हणतो समोरच्या व्यक्तीला. मोठे जर वडीलधारी व्यक्ती असेल तर त्यांना म्हणतो आपण कधी आलात विचारतो. हेच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत मित्रांनो. पुढे बघा, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बघा, जेव्हा आपण दोन व्यक्ती बोलत असताना तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. त्या संभाषणामध्ये पूर्ण कव्हर झालेला आहे मित्रांनो योगेश आणि सूरज. इथं आपण डीप मध्ये बघत आहोत फक्त, कारण ही जी डेफिनेशन्स आहेत मित्रांनो हे पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारले जातात रिकाम्या जागामध्ये. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवून घ्या. उदाहरण बघा, तो मैदानावर खेळत आहे. तिसऱ्या व्यक्तीसाठी तो. आपण दोघं बोलत आहोत. तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना तो, ते अशा पद्धतीने आपण सर्वनामांचा उपयोग करतो. ती छान गाणे गाते. आता या ठिकाणी ती तिसरी व्यक्ती आहे. ते माझे शिक्षक आहेत. लांबून दाखवायचं असलं तर ते माझे शिक्षक. अशा तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण या ठिकाणी हे सर्वनाम वापरतो, म्हणून याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो मित्रांनो. कळालं मित्रांनो? ओके. आता पुढं आपल्याला गोष्टीमधूनच शिकायचं आहे मित्रांनो, म्हणजे लगेच कळून जाईल. आता हे योगेश सुरेश परत आहेत मित्रांनो. आता हे बघा, आता आपल्याला सर्वनामाचं दुसरं प्रकार बघायचं आहे. आता आपण प्रथम पुरुषवाचक म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम पाहिलं. आता आपल्याला दर्शक सर्वनामाकडे वळायचं आहे. ओके. आता बघ, योगेश वाट्यावरनं जात आहेत तर काय म्हणतो सुरेशला? सुरेश, हे झाड बघ किती उंच आहे. एक झाड दिसतं, हे झाड दिसायला त्यांना. हे विचारतो योगेश म्हणतो सुरेशला, हे झाड बघ किती उंच आहे. सुरेश म्हणतो, हो रे खूपच उंच आहे, पण तू अशोकाचं झाड बघ किती उंच आहे. ते अशोकाचं झाड बघ म्हणतो किती उंच आहे तो सुद्धा. योगेश, अगदी खरंच झाड गगनचुंबी इमारतीसारखी दिसतात. गगनचुंबी इमारतीसारखी दिसतात असं तो म्हणतो. पुढं सुरेश काय म्हणतो बघा, तो तोरणागड तर आकाशात मावलेला दिसतो. तोरणागड किल्ला माहित आहे ना पुण्यामधला. तर आता या ठिकाणी या संभाषणामध्ये मित्रांनो काही शब्द हायलाइट केलेले आहेत. आता बघा, हे आणि त्या ठिकाणी सुरेशचा तो आणि या ठिकाणी तो, यालाच आपण, हे जे शब्द आहेत यालाच आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. व्याख्या काय आहे त्याची? तर जवळची किंवा दूरची वस्तू, फक्त आणि फक्त वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जातात त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. व्यक्ती सुद्धा दाखवले जातं यातून.
व्यक्ती आणि वस्तू दाखवण्यासाठी हे सर्वनाम वापरले. आता सुरेश, हे झाड बघ, म्हणजे जवळ आहे झाड, त्यासाठी आपण काय म्हणलं, हे झाड बघ, अशा पद्धतीने हे हे एक सर्वनाम वापरलं, त्यालाच आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. पण तो अशोकाचं झाड बघ, अशोक झाड, हे अशोक झाड काही लांब अंतरावर आहे, म्हणजे दूरची वस्तू आहे किंवा दूरचं झाड आहे, त्याला आपण तो हे शब्द वापरला. का? कारण तो दूरचा आहे, हे बघ म्हणत नाही आपण, तो अशोकाचं झाड, दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण हे सर्वनाम वापरलं. आता पुढं, तो तोरणागड, तो खूप लांब आहे तोरणागड, तर हे जे तोरणागड तो या ठिकाणी शब्द वापरला, यालाच आपण काय म्हणतो, दर्शक सर्वनाम. व्याख्या बघायची आहे मित्रांनो, चला तर बघूया. दर्शक सर्वनाम, जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाण दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला दर्शक सर्वनाम म्हणतो. कळालं मित्रांनो? जवळची किंवा दूरची, झाड दाखवलं, किल्ला दाखवलं लांबचं, याच्यासाठी जे दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतो यालाच आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. उदाहरण बघा, हा माझा भाऊ आहे, जवळची वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे दाखवण्यासाठी, हा माझा भाऊ आहे, बाजूलाच उभारलेला आहे, हा वापरतो. ही माझी वही आहे, वही आहे इथं ठेवलेली आहे वही, यालाच आपण जवळच वस्तू दाखवण्यासाठी वापरतो. तो किल्ला खूप जुना आहे, दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो हा शब्द वापरला, म्हणून हे दर्शक सर्वनाम होईल मित्रांनो. कळालं? एवढं लक्षात ठेवून घ्या, दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी. पुढं, संबंधी सर्वनाम. ओके, आता बघूया. संबंधी सर्वनाम वाक्यातील दोन भागांचा संबंध जोडण्यासाठी या सर्वनामाचा वापर होतो. ही सर्वनामे जोडीने येतात, संबंध दाखवतात एकमेकांना. उदाहरण बघा, जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल, जो आणि तो संबंध दाखवता येते, जो आणि तो. जे चकाकते ते सर्वच सोने नसते. संबंधी सर्वनाम जे आणि ते हे नामाबद्दल वापरले, हे हे असे एकमेकाला जोडून आलेले असतात. उदाहरण, जो तो, जे ते, अशा पद्धतीने हे नाव असते, ह्यालाच आपण संबंध दर्शवतात एकमेकाचे. आता, ज्याने हे काम केले, ज्याने हे काम केले एवढं म्हणलं तर चालेल का? वाक्य पूर्ण होत नाही, पुढं काहीतरी आहे असं आपल्याला वाटतं. काय? त्याला बक्षीस मिळेल, ज्यानं काम केले त्याला बक्षीस मिळणार, अशा पद्धतीने हे संबंध दाखवतात. जर अर्धवट वाक्य आपण म्हणलं तर वाक्य पूर्ण होत नाही, अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून हे संबंध, त्याला, हे जे ज्याने आहे मित्रांनो, हे अजून पुढे वाक्यात काहीतरी आहे अशा दर्शवण्यासाठी याचे वापरतो, म्हणून याला आपण संबंधित, म्हणजे दोन वाक्यांचा संबंध या ठिकाणी ह्या शब्दावरून आपल्याला दर्शवतो मित्रांनो, म्हणून याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतो. कळालं? पुढे वळूया. प्रश्नार्थक सर्वनाम, वाक्यावरून अगदी सिंपल आहे मित्रांनो. प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. प्रश्न विचारतात तिथं सरळ सरळ, दरवाजावर कोण उभे आहे? कोण प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी कोण आहे माहित नाही, कोण या ठिकाणी. तुमच्या बॅगेत काय आहे? काय, या ठिकाणी प्रश्न विचारलाय. हे पत्र कोणी लिहिले? कोणी. आता या ठिकाणी प्रश्न विचारणे, असे जे प्रश्न विचारणारे सर्वनाम असतात याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो मित्रांनो. कळालं? पुढे वळूया. सोपे आहेत मित्रांनो, काय अवघड नाही. पुढं, अनिश्चित किंवा याला आपण सामान्य सर्वनाम म्हणतो. अनिश्चित, जेव्हा कोण, काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या तरी अनिश्चित व्यक्ती किंवा वस्तूबद्दल येतात तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात. कोण आणि काय, आता या ठिकाणी प्रश्न विचारले जात नाहीत, अनिश्चितता दाखवली जाते, म्हणजे सरळ सरळ एक विधान केलं जातं, वाक्य दिलं जातं, पण त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी याचा उपयोग होत नाही. उदाहरण बघूया, म्हणजे लगेच कळून जाईल. कोणीतरी मला आवाज दिला. आता कोणीतरी, आता या ठिकाणी कोणी हे शब्द वापरला, प्रश्न विचारलाय का? नाही, विधान केलंय. कोणीतरी मला आवाज दिला, कोणीतरी दिलाय,
परंतु निश्चित नाही आहे कोण दिले, म्हणून याला आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो मित्रांनो. निश्चित वस्तू किंवा व्यक्ती या ठिकाणी सांगता येत नाही. मला बाजारातून काहीतरी आणायचे आहे. काहीतरी आणायचंय. काय आणायचंय? बाजारामध्ये हजारो आयटम्स असतात. काय आणायचंय तुला? म्हणून याला आपण काहीतरी अनिश्चित आहे, म्हणून याला आपण अनिश्चित सर्वनाम वापरतो. कोणीही यावे आणि बक्षीस घेऊन जावे. आता या ठिकाणी कोणीही, कोणीही निश्चित नाहीये, असं स्पेसिफिक सांगितलं नाहीये. कोणीही या, म्हणून याला आपण अनिश्चितता किंवा अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असं या ठिकाणी म्हणतो. आता या ठिकाणी बघा, कोणी, कोणीही हे शब्द वापरलेत, परंतु प्रश्न या ठिकाणी विचारलाय का? नाहीये, विधान केलेलं आहे फक्त, म्हणून याला आपण अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो मित्रांनो. पुढे बघूया. आता आत्मवाचक सर्वनाम हे 6 प्रकार आहेत मित्रांनो सर्वनामाचे. ओके. आता आत्मवाचक सर्वनाम बघा, जेव्हा कर्त्याचा स्वतःचा उल्लेख करायचा असतो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम वापरले जाते. कळलं? यात स्वतः, आपण, निज यांचा वापर होतो. आता आत्मवाचक, माझा उल्लेख करताना ज्यावेळेस सर्वनाम वापरतात त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होईल प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनामामध्ये. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मित्रांनो फक्त आणि फक्त व्यक्तीसाठी वापरले जातात. इथं स्वतः म्हणजे स्वतः काम करत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी वापर केला जातो. ओके. उदाहरण बघा, मी स्वतः हे काम पूर्ण केले. मी म्हणजे काम, स्वतः, स्वतः म्हणजे मी स्वतः हे काम पूर्ण केले. स्वतःचा उल्लेख करतो परंतु कामामुळे उल्लेख करतो, त्यालाच आपण आत्मवाचक सर्वनाम म्हणतो. पुढं, तो आपणहून माझ्याशी बोलायला आला, म्हणजे स्वतःहून, तो स्वतःहून माझ्याशी बोलायला आला. तिने स्वतःला आरशात पाहिले. स्वतःला, आता हे स्वतःला जे शब्द आहे मित्रांनो मोस्टली या ठिकाणी स्वतः किंवा आपणहून अशाच पद्धतीने शब्द वापरतात, म्हणून एवढंच लक्षात ठेवून घ्या, आत्मवाचक सर्वनाम स्वतःचा उल्लेख करतात परंतु काम त्या ठिकाणी दर्शवलं जातं. ओके. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे मित्रांनो. आता या ठिकाणी आपण काही बहुपर्यायी प्रश्नांचा या ठिकाणी सराव करूया मित्रांनो. ओके. तो किल्ला खूप जुना आहे. या वाक्यातील तो हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? आता प्रकार सांगायचा तुम्हाला, तो काय येईल मित्रांनो? कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही मित्रांनो. प्रश्नार्थक सर्वनाम आहे का? प्रश्न तर विचारला नाही. आत्मवाचक आहे का? स्वतःसाठी वापरले का? नाही, ते सुद्धा नाही. दर्शक सर्वनाम आहे का? आहे मित्रांनो. जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती दाखवण्यासाठी, म्हणून हे दूरची वस्तू दाखवायची आहे आपल्याला, म्हणून हे तो या ठिकाणी दर्शक सर्वनाम संबंधित तर नसणारच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर उत्तर येईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू. कोणीतरी माझे नाव घेतले या वाक्यातील कोणीतरी हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? सांगा आता. प्रश्नार्थक आहे का? प्रश्न तर विचारला नाही. अनिश्चित सर्वनाम आहे का? आहे मित्रांनो. निश्चित नाही आहे या ठिकाणी. कोणीतरी नाव घेतलं बरोबर आहे, कोण घेतलं निश्चित नाही आहे, 100% शुअर नाही आहे, म्हणून याला आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो मित्रांनो. पुरुषवाचक तर नाही, दर्शक सुद्धा या ठिकाणी नाही आहे मित्रांनो, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल मित्रांनो. ओके. पुढे वळूया. दरवाजावर कोण उभे आहेत? येथे कोण हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? आता अनिश्चित, अनिश्चित कोण, कोण हे अनिश्चित आहे का? नाहीये, इथं प्रश्न विचारलाय खरं मित्रांनो. दर्शक आहे का? नाहीये. प्रश्नार्थक आहे का? हो मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम येईल मित्रांनो. का? कारण या ठिकाणी प्रश्न विचारलाय. कोणी हे शब्द या ठिकाणी, कोण हे शब्द या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे. आता हे कोण, कोण मला बोलवले किंवा कोणीतरी मला बोलवलं, तर असं जर आलं असतं तर त्याला आपण अनिश्चित म्हणलो असतो, परंतु या ठिकाणी आपण कोण
सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे म्हणून या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम हे उत्तर बरोबर येईल मित्रांनो. अशाच पद्धतीचे प्रश्न असतात मित्रांनो पोलीस भरतीमध्ये. ही तुमची फाउंडेशन तयारी या ठिकाणी अगदी बेस पासून तयारी होत आहे मित्रांनो. ओके, प्रथम पुरुष तर नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर येईल मित्रांनो. पुढं, ज्यांनी उत्तर दिले त्यांनी हात वर करा. आता या ठिकाणी ज्यांनी त्यांनी लक्षात ठेव, जर तर जे ते काय काय म्हणलंय येथे ज्यांनी त्यांनी हे कोणती जोडी आहे म्हणजे प्रकार कुठले. पुरुषवाचक सर्वनाम आहे का नाही, दर्शक सर्वनाम आहे का नाही, आत्मवाचक नाही, संबंधी सर्वनाम बरोबर आहे. हे पर्याय क्रमांक 4 येईल उत्तर मित्रांनो. का, कारण मित्रांनो या ठिकाणी संबंध दाखवले. ज्यांनी उत्तर दिले एवढं वाक्य जर म्हणलं तर पूर्ण होत नाही वाक्य, पुढे अजून काहीतरी आहे असं आपल्याला माहिती होतं त्यावरून. म्हणून हे संबंध जोडणार आहे दुसऱ्या वाक्यासाठी, म्हणून याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. ज्यांनी त्यांनी हे संबंधी सर्वनाम आहेत मित्रांनो. पुढचं बघू, हा माझा भाऊ आहे या वाक्यातील हा हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. हा जवळच आहे वस्तू, व्यक्ती, आत्मवाचक आहे का नाहीये, दर्शक आहे का हो, दर्शक सर्वनाम या ठिकाणी आहे मित्रांनो. काय याची व्याख्याच तुम्हाला आहे, जवळची व्यक्ती किंवा दूरची व्यक्ती दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला दर्शक सर्वनाम म्हणतो. म्हणून हा हे शब्द जवळची व्यक्ती दाखवण्यासाठी वापरलेला म्हणून हे दर्शक सर्वनाम म्हणतो. कळालं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल मित्रांनो. पुढं, तुम्ही कृपया आत या मध्ये यामध्ये तुम्ही हे कोणते सर्वनाम आहे. सर्वनाम प्रकार कुठले, प्रथम पुरुष आहे का नाही, प्रथम म्हणजे स्वतःसाठी उल्लेख करणार, द्वितीय आहे का नाही, समोरची व्यक्तीसाठी नाही आहे मित्रांनो. तुम्ही कृपया आत या, द्वितीय पुरुषवाचक तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचकासाठीच वापरला जातो म्हणून तुम्ही या ठिकाणी हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल मित्रांनो. तृतीय तर नाही आहे, तिसरी व्यक्ती, अनिश्चितता तर नाहीये. आता या ठिकाणी तुम्ही हे तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे मित्रांनो. पुढे बघूया पुढचं. आता पुढे मित्रांनो आपल्याला आता क्रियापद. तुम्हाला नाम सर्वनाम कळालं असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत मित्रांनो. पुढं क्रियापदाचा आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं मित्रांनो. राम आंबा खातो, इथं काय, सीता पुस्तक वाचते, या ठिकाणी गीता फुले तोडते. एक एक उदाहरण बघूया. आता या ठिकाणी क्रियापदामध्ये काही गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. त्यामध्ये पहिला आहे मित्रांनो कर्ता आणि कर्म, या दोन गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर यामध्ये कर्ता म्हणजे काय असतो मित्रांनो, जो व्यक्ती वाक्यामध्ये कार्य करतो म्हणजे करणारी व्यक्ती त्याला आपण कर्ता म्हणतो आणि काय करतो याला आपण कर्म म्हणतो. कर्ता म्हणजे व्यक्ती किंवा सर्वनाम किंवा नाम एवढं लक्षात ठेवून घे. राम आंबा खातो यामध्ये कर्ता, कर्ता कोण आहे, राम आहे. का, तो कर्म करत आहे म्हणजे करणारी व्यक्ती. ओके, आणि खातो हे क्रियापद आहे. क्रिया काय करतो, तो खाण्याचं, आंबा खाण्याचं क्रिया करतो म्हणून तो क्रियापद होईल मित्रांनो. आता पुढे उदाहरण, सीता पुस्तक वाचते. आता त्या ठिकाणी कर्ता कोण आहे, सीता आहे मित्र. का, कारण ती करणारी व्यक्ती आहे, वाचणारी व्यक्ती आहे, कर्म करणारी व्यक्ती आहे म्हणून याला आपण कर्ता म्हणतो. आणि वाचते हे क्रियापद आहे मित्र, वाचणं ही क्रिया आहे. गीता फुले तोडत आहे. आता या ठिकाणी गीता या ठिकाणी हे आपलं कर्ता होईल मित्रांनो. आणि तोडणं हे तोडत आहे हे जे शब्द आहे हे तोडणं ही एक क्रिया आहे. असं उपटणं किंवा तोडणं क्रिया आहे म्हणून याला आपण क्रियापद म्हणतो मित्रांनो. कळालं, कर्ता म्हणजे करणारी व्यक्ती. आता कर्म म्हणजे काय मित्रांनो, आता कर्म म्हणजे काय ठिकाणी या ठिकाणी क्रियापद जे आहे मित्रांनो याला काय असं जर प्रश्न विचारलं, क्रियापद जे आहे याला काय प्रश्न विचारायचं. आता या ठिकाणी राम आंबा खातो, काय खातो, आंबा.
हे जे आंबा आहे मित्रांनो, हे कर्म झालं मित्रांनो. कर्म याची व्याख्या असं होईल थोडक्यात, कर्ता, क्रिया ज्याच्यावर घडते त्याला आपण कर्म म्हणतो. क्रिया कशावर घडत आहे? आता राम आंबा खातो हे बरोबर आहे, खाणं क्रिया आहे. क्रिया कशावर घडते? आंब्यावर घडते. म्हणून हे आंबा या ठिकाणी कर्म होईल मित्रांनो. याच ठिकाणी वाचणं ही क्रिया आहे. काय वाचते? पुस्तक. पुस्तकावर क्रिया घडत आहे म्हणून याला आपण कर्म म्हणतो मित्रांनो. आता तोडणं ही क्रिया आहे. फुलं तोडत आहे. कशावर तोडत आहे? म्हणजे काय तोडत आहे? फुलं तोडत आहे. फुलांवर क्रिया होत आहे म्हणून हे कर्म होईल मित्रांनो. कळालं? 3 गोष्टी कळाले. कर्म, कर्ता, क्रियापद. कर्म म्हणजे काय? वाक्यात करणारी व्यक्ती. कर्ता म्हणजे काय? वाक्यात करणारी व्यक्ती. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया घडत आहे ती व्यक्ती, ती वस्तू किंवा व्यक्ती. आणि तिसरी गोष्ट, क्रिया जे होत आहे वाक्यात त्याला आपण क्रियापद म्हणतो. त्याचं डिटेलमध्ये उदाहरण बघूया आपण आता. कर्ता म्हणजे काय? बघा, कर्ता म्हणजे काय? आत्ताच बघितले आपण, तेच आपण पुन्हा बघू. वाक्यात क्रियापदाची क्रिया करणारा शब्द म्हणजे कर्ता होय. क्रियापद, आता खाणं एक क्रियापद आहे. ते कोण करतंय? राम करतो. आता उदाहरण बघा. राम शाळेत जातो. आता जातो हे जाणं हे क्रिया आहे. कोण जात आहे या ठिकाणी? राम जातं. हे राम या ठिकाणी कर्ता होईल मित्रांनो. दुसरं उदाहरण, सीता पुस्तक वाचते. वाचणं ही क्रिया आहे. कोण वाचत आहे? सीता. सीता ही कर्ता होईल मित्रांनो. एवढं लक्षात ठेवू. पुढे बघूया, कर्म म्हणजे काय आता. ओके, कर्म म्हणजे काय बघा. वाक्यातील क्रियापदाची क्रिया ज्याच्यावर होते तो शब्द कर्म होय. आता क्रियापदाची क्रिया ज्याच्यावर होते त्याला आपण कर्म म्हणतो. आता बघा उदाहरण, राम आंबा खातो. खाणं हे क्रिया आहे. कशावर होत आहे? आंब्यावर होत आहे म्हणून हे आंबा कर्म होईल मित्रांनो. सीता फुलं तोडते. तोडणं ही क्रिया आहे. कशावर होत आहे? फुलांवर म्हणून हे कर्म होईल मित्रांनो. कळालं? क्रियापद तर माहित आहे मित्रांनो तुम्हाला, वाक्याची क्रिया दाखवणाऱ्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद म्हणतात. ओके. आता राम खातो. खाणं हे क्रिया आहे. सीता वाचते. वाचणं ही एक क्रिया आहे. मुले खेळतात. खेळणं ही एक क्रिया आहे मित्रांनो. यालाच आपण क्रियापद असे म्हणतो मित्रांनो. कळालं? पुढे वळूया. आता अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, प्रकार समजून घेण्याआधी. धातू. धातू काय असतंय? क्रियापदामधील मूळ क्रियावाचक शब्दाला धातू म्हणतात. मूळ क्रियावाचक म्हणजे काय आता? उदाहरण बघा, लगेच कळून जाईल. करतो मधील धातू कर. आता करतो हे क्रियापद आहे. यामधील मूळ शब्द काय आहे? करणं. सीता काम करत आहे. काम करत. करत हे क्रियापद आहे. त्याचा मूळ शब्द कर. पडतो मधला पड. धावतो धाव. वाचतो वाच. अशा पद्धतीने हे मूळ शब्द असतो त्याला आपण धातू म्हणतो. हे मध्ये काय असतं मित्रांनो, तो हे जे शब्द असते हे प्रत्यय लागलेले असतात. मेन शब्द कर आहे, या ठिकाणी पड आहे मित्रांनो. धावणे, मेन शब्द धावणे, धाव. अशा पद्धतीने यालाच आपण धातू म्हणतो. क्रियापदातील मूळ शब्दाला आपण धातू म्हणत असतो मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पुढं आता आपण बघायचं क्रियापदाचे विविध प्रकार मित्रांनो. आता यामध्ये पहिला आहे सकर्मक क्रियापद. काय आहे? सकर्मक क्रियापद. बघा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. कर्म म्हणजे काय? काय? कर्म म्हणजे, कर्म म्हणजे क्रिया ज्याच्यावर घडत आहे अशी. आता बघा उदाहरण बघा. काय म्हणलंय? वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागते. राम आंबा खातो. उदाहरण आहे, राम आंबा खातो. आता या ठिकाणी आता बघा, मी फक्त राम खातो एवढं जर वाक्य वापरलं, या ठिकाणी कर्म वापरलं नाही. कर्म हा शब्द वापरला. राम खातो, वाक्य अर्थ पूर्ण होईल का मित्रांनो? नाही. राम खातो म्हणलं तर पुढे तुम्ही विचारणार काय खातो, असा शब्द विचारणार तुम्ही. म्हणून आंबा खातो. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्म लागतो. ती पत्र लिहिते. आता फक्त मी एवढंच म्हणलं ती लिहिते, चालेल का? नाही.
अर्थपूर्ण करण्यासाठी काय लिहिते? पत्र. हे आपल्याला सांगावं लागेल. कर्म म्हणजे कर्माची गरज लागते, म्हणून हे सकर्मक. सकर्मक म्हणजे कर्म लागतोच. सुरेश गाणे गातो. सुरेश गातो एवढं म्हणलं तर चालेल का? नाहीये. गाणे गातो या ठिकाणी कर्म लागते मित्रांनो. एवढं लक्षात ठेवून घ्या. सकर्मक क्रियापद म्हणजे कर्माची गरज लागते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. ओके, हे कळालं असेल तुम्हाला. पुढं अकर्मक क्रियापद, दुसरा प्रकार. हे उलट आहे मित्रांनो. सकर्मक ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते, कर्माची गरज नसते, त्याला अकर्मक क्रियापद म्हणतो. कळालं? सकर्मक मध्ये कर्माची गरज असते, अकर्मक मध्ये कर्माची गरज नसते. उदाहरण बघा. तो जोरात हसतो. ओके, आता या ठिकाणी कर्म काय आहे मित्रांनो? कर्म सांग दाखवा मित्रांनो या ठिकाणी. नाहीये. तो जोरात हसतो. हसतो, हसणं हे कशावर घडत आहे? क्रिया. असंच काढतो ना आपण. कर्म कसं काढतो? क्रिया ज्याच्यावर घडते त्याला आपण कर्म म्हणतो. परंतु या वाक्यामध्ये तो जोरात हसतो. हसतो, काय हसतो असं म्हणत नाही आपण. काय हसतो? आता या ठिकाणी कर्म कसं शोधतो आपण? क्रियापदाला प्रश्न विचारतो, काय म्हणून. हसलो आता या ठिकाणी वाक्यामध्ये हसतो याला प्रश्न विचारा. तो जोरात हसतो. काय? काय हसतो? काय उत्तर भेटत का? नाही भेटत. म्हणून म्हणजे कर्माची या ठिकाणी गरजच लागत नाही, म्हणून याला आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. पुढं कुत्रा पळाला. पळाला बरोबर आहे. काय पळाला म्हणतो का आपण? नाही आहे, कर्म नाही आहे यामध्ये. सरळ सरळ या ठिकाणी नाम आहे आणि क्रियापद आहे मित्रांनो. काय? हे नाम आहे आणि हे क्रियापद आहे. कर्म नाही आहे या ठिकाणी. करताय आणि क्रियापद आहे, कर्म नाहीच. बाळ झोपले. संपलं. काय झोपले असं म्हणत नाहीये. बाळ झोपले एवढंच म्हणतो. म्हणून या ठिकाणी कर्माची गरज या ठिकाणी लागत नाही. यालाच आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. परंतु सकर्मक क्रियापदामध्ये कर्माची गरज लागते. ओके, पुढं संयुक्त क्रियापद. ओके, संयुक्त क्रियापद. व्याख्या बघा. जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी धातू साधित म्हणजे मुख्य क्रिया आणि सहाय्यक क्रियापद या दोघांची गरज लागते, तेव्हा त्या दोन्हीचा मिळून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात. आता दोन क्रियापद असतात त्यामध्ये. ओके, एक मेन असतो, एक धातू साधित क्रियापद असतो. म्हणजे मुख्य धातू तुम्ही बघितलेत आधी. काय? करणे मधलं कर, पळणे मधलं पळ, पडणे मधलं पड, हे धातू आहेत मित्रांनो. त्यामध्ये काय असतं? संयुक्त म्हणजे दोन क्रियापद असतात. एक मुख्य क्रियापद आणि एक सहाय्यक म्हणजे त्याला मदत करणारं क्रियापद असतो. या दोघांना मिळून ज्यावेळेस क्रियापद येतात त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. उदाहरण बघा म्हणजे लगेच कळून जाईल. तो मैदानावर खेळू लागला. आता त्या ठिकाणी खेळणे हे क्रियापद आहे, लागला हे सहाय्यक क्रियापद आहे. दोन क्रियापद आहेत. आता बघा, मी तो मैदानावर खेळू एवढं जर म्हणलं तर चालेल का? नाही. लागला हे सुद्धा शब्द आपल्याला वापरावं लागेल, हे सुद्धा क्रियापद आपल्याला वापरावं लागेल. अर्थ पूर्ण होणार नाही वाक्याची, म्हणून याला आपण संयुक्त क्रियापद, दोन क्रियापद एकत्र येत असतात. पुढे बघा. तो खाली पडून गेला. आता वाक्य एवढंच म्हणलं, तो खाली पडून, अर्थ पूर्ण होईल का? नाहीये. पडून गेला ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. म्हणजे वाक्य एकमेक म्हणजे दोन क्रियापद जवळ येत असतात, सहाय्य करत असतात, त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. पुढं तू हे काम करून टाक. आता या ठिकाणी तू हे काम करून टाक, आता या ठिकाणी दोन क्रियापद आहेत, करणे आणि टाक. हे दोन शब्द, दोन क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, म्हणून याला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो मित्रांनो. कळालं? पुढे बघूया. आता आहे या ठिकाणी सहाय्यक क्रियापद. संयुक्त बघितलं, आता आता सहाय्यक. जेव्हा एखादे क्रियापद
मुख्य क्रियापदाला म्हणजे धातू साधिताला जोडून येते आणि वाक्याचा काळ किंवा अर्थ पूर्ण करण्यास मदत करते तेव्हा त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतात. आता तुम्ही संयुक्त क्रियापद म्हणजे दोन्ही क्रियापद निवडायचे, परंतु सहाय्यक क्रियापद म्हणजे जे मदत करणारं क्रियापद असते त्यालाच निवडायचं फक्त. एवढंच लक्षात ठेवून घ्या. उदाहरण बघा, तो अभ्यास करत आहे. आता या ठिकाणी आहे हे क्रियापद आहे, करत आहे हे दोन्ही संयुक्त झाले, परंतु आहे हे सहाय्यक, फक्त सहाय्यक क्रियापद निवडायचं, त्यालाच आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. राम शाळेत गेला होता. दोन क्रियापद आहेत, परंतु सहाय्यक क्रियापद निवडा म्हणलं तर आपण होता एवढंच निवडायचं, मुख्य क्रियापदाला निवडायचं नाही. ती उद्या येत असेल. येणं हे क्रियापद आहे, असेल हे सुद्धा एक क्रियापद आहे, म्हणून याला आपण सहाय्यक क्रियापद, मुख्य क्रियापदाला मदत करणार क्रियापद म्हणजे सहाय्यक क्रियापद. कळालं? पुढे वळ. प्रयोजक क्रियापद. प्रयोजक बघा, जेव्हा करता क्रिया स्वतः करत नाही तर तो दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतो असा बोध ज्या क्रियापदातून होतो त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात. म्हणजे या ठिकाणी कर्ता जो असतो मित्रांनो, कर्ता म्हणजे क्रिया करणार, तो स्वतः या ठिकाणी काम करत नाही, दुसऱ्यांकडून करून घेतो. दुसऱ्या वाक्यात दुसऱ्यांकडून काम करून घेतो म्हणजे ऑर्डर देतो, त्याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. असं दर्शवणारे जे शब्द असतात दुसऱ्यांकडून करून घेणार त्याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. उदाहरण, आई बाळाला हसवते. स्वतः हसत नाही, त्याच्या बाळाला हसवते म्हणजे बाळ हसतोय, क्रिया दुसऱ्यांकडून करून घेतलेली आहे, म्हणून याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. आई या ठिकाणी करताय मित्रांनो, परंतु हे बाळ मित्रांनो, बाळ याच्याकडून क्रिया करून घेतलेली आहे. हसणं ही क्रियापद आहे बरोबर आहे, परंतु बाळ हसतोय, त्यालाच आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. तो सायकल चालवतो. आता चालवणं ही क्रिया आहे, परंतु सायकलला चालवत आहे, स्वतः चालत नाही, येतो सायकलला चालवत आहे, म्हणजे दुसऱ्यांकडून, वस्तूकडून किंवा व्यक्तीकडून काम करून घेत आहे, म्हणून याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. आई मुलाला घास भरवते म्हणजे दुसऱ्यांकडून या ठिकाणी काम करून घेतलेले आहे आईने, म्हणून याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. कळालं? म्हणजे दुसऱ्यांकडून काम करून घेत. आता शक्य क्रियापद. काय कळालं? शक्य क्रियापद, कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्ती किंवा क्षमता आहे असा बोध ज्या क्रियापदातून होतो त्याला शक्य क्रियापद म्हणतो. करता म्हणजे क्रिया करणार, त्याला काय वाटतं, माझ्याकडे ही कॅपॅसिटी आहे, मी करू शकतो, असा ज्यावेळेस आपल्याला बोध होतो त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. माझ्याकडे कॅपॅसिटी आहे म्हणजे मी हे करू शकतो, क्षमता आहे, असं ज्या क्रियापदावरून आपल्याला समजतं त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. उदाहरण बघा, मला आता काम करवते म्हणजे काम करण्याची क्षमता आहे. आजारी माणसाला आता थोडे बसवते म्हणजे बसण्याची क्षमता, म्हणजे दुसऱ्याला बसवण्याची क्षमता माझ्याकडे आहे. मला आता डोंगर चालवतो म्हणजे डोंगर चढण्याची क्षमता या ठिकाणी आहे, म्हणून हे शक्य क्रियापद. म्हणजे कर्त्याला असं वाटतं की मी हे काम करू शकतो किंवा करतो, अशा पद्धतीने त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. कळालं मित्रांनो क्रियापद? आता वळूया आपण काही एमसीक्यू क्वेश्चन कडे, बहुपर्यायी प्रश्नांकडे. ओके मित्रांनो, अगदी जलद गतीने आपण जात आहे मित्रांनो, त्यामुळे चॅनलला नक्की शेअर करा तुमच्या 2 मित्रांना. कुत्रा पळाला या वाक्यातील पळाला कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? आता कुत्रा पळाला या वाक्यातील पळाला कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे, प्रकार सांगायचा आहे मित्रांनो. आता हे कुत्रा पळालाय, आता या ठिकाणी कर्माची गरज आहे का मित्रांनो? नाहीये. सकर्मक आहे का? सकर्मक म्हणजे कर्माची गरज लागते. अकर्मक आहे का? कर्माची गरज लागत नाही. कर्म आहे का या ठिकाणी? नाहीये, म्हणून या ठिकाणी अकर्मक क्रियापद हे दुसरं या ठिकाणी बरोबर येईल मित्रांनो. संयुक्त तर नसणार, प्रयोजक सुद्धा या ठिकाणी नसणार मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे.
तो रडू लागला या वाक्यात लागला कोणत्या प्रकारात येते? लक्षात ठेवा. हे मित्रांनो बघा, सकर्मक आहे का? नाहीये. कर्म लागतो, त्याचा संबंध नाही. सहाय्यक आहे का? हो मित्रांनो आहे. का? कारण मित्रांनो या वाक्यात दोन क्रिया आहेत, रडणं आणि लागला. या ठिकाणी काय विचारलंय, या वाक्यात लागला कोणत्या प्रकारात येतो? लागला हे सहाय्यक क्रियापद आहे, रडणं हे मुख्य क्रियापद आहे. आता याने विचारलं असतं रडू लागला हे कोणत्या प्रकारात येते, जर असं विचारलं असतं तर मित्रांनो हे या ठिकाणी संयुक्त क्रियापद झालं असतं. परंतु या ठिकाणी लागला एवढंच विचारलंय म्हणून हे सहाय्यक क्रियापद आहे मित्रांनो. कळालं? म्हणजे सहाय्य मुख्य क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्यता करतो, मदत करतो, म्हणून याला आपण पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर येईल मित्रांनो. पुढं, त्याच्याकडे पाहवते नाही. येथे पाहवते हे कोणत्या प्रकारची क्रियापद आहे? म्हणजे त्याच्याकडे पाहणं मला जमतच नाही. काय आहे मित्रांनो? शक्य, सहाय्यक, सकर्मक, प्रयोजक. काय मित्रांनो? हे शक्य क्रियापद आहे मित्रांनो. का? कारण बघा, पाहवते नाही म्हणजे क्षमता नाहीये पाहण्याची त्याच्याकडे, म्हणजे मला त्याच्याकडे पाहण्यासाठी क्षमता नाहीये. आता हे कॅपॅसिटी असणे किंवा नसणे, म्हणजे या ठिकाणी या गोष्टीवरून पाहवते नाही यावरून दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 शक्य क्रियापद यावरून लक्षात येईल, म्हणून हे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर येईल मित्रांनो. सहाय्यक तर नाहीये, सकर्मक नाहीये, संयुक्त सुद्धा नाहीये. ओके, कळाला? पुढे जाऊया. आई बाळाला हसवते. येथे हसवणे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? या ठिकाणी क्रिया दुसऱ्यांकडनं करून घेतली जाते, बरोबर? दुसऱ्यांकडून करून घेणे म्हणजे कुठलं येईल? शक्य तर आहे का? नाही. यामध्ये क्षमता विचारली जाते. प्रयोजक आहे का? हो मित्रांनो, प्रयोजक क्रियापद आहे. याची व्याख्या काय? व्याख्या काय मित्रांनो? तर क्रिया दुसऱ्यांकडून करून घेणे यालाच आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. अकर्मक तर नाही, संयुक्त सुद्धा नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी प्रयोजक क्रियापद हे या ठिकाणी बरोबर येईल मित्रांनो. ओके, पुढे वळूया. तो अभ्यास करत आहे या वाक्यातील आहे हे कोणते क्रियापद आहे? आहे संयुक्त आहे का? नाही. प्रयोजक सुद्धा नाही. सहाय्यक आहे का? आहे. आहे दोन क्रियापद आहेत, करत आहे. आहे हे सहाय्यक क्रियापद. कळालं ना मित्रांनो तुम्हाला? तर असेच प्रश्न तुम्हाला एमसीक्यू मध्ये येतात. पोलीस भरतीचा हा व्हिडिओ शब्दांच्या जातीचा बघितला ना मित्रांनो, दुसरी कुठलीही तुम्हाला शब्दाच्या जातीवरचा व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही मित्रांनो. एवढं डिटेल मध्ये आपण बघत आहोत मित्रांनो. त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे सहाय्यक क्रियापद या ठिकाणी होईल मित्रांनो, शक्य सुद्धा नाहीये मित्र. पुढचा, राम आंबा खातो या वाक्यातील खातो हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? सांगा मित्रांनो. आता ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, का तुमच्यासाठी सुद्धा काही क्वेश्चन तुम्हाला असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे मित्रांनो. ओके, आता पुढे बोलूया आपण विशेषण. आतापर्यंत आपण नाम, नामाचे प्रकार, सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार, क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार बघितले. आता आपण विशेषण याकडे वळूया मित्रांनो. ओके, पुढे चला. विशेषण म्हणजे काय बघा मित्रांनो, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. आता बघा, नामाबद्दल विशेष माहिती या ठिकाणी सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. हा, आता राधाचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. आता हस्ताक्षर हे एक नाम आहे मित्रांनो, याला काय म्हणलेलं आहे? सुंदर आहे. सुंदर हे विशेषण या ठिकाणी वापरलेलं आहे, म्हणून याला आपण विशेषण म्हणतो. नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. आता पुढं, आमचे घर खूप मोठे आहे. घर हे एक नाम आहे, घराला दिलेलं नाव आहे घर. कसं आहे? मोठं आहे, म्हणजे जास्त माहिती सांगते त्याचं, मोठं आहे घर, म्हणून याला आपण विशेषण म्हणतो. ही कविता खूप गोड आहे. कविता ही एक
नाम आहे मित्रांनो. तर हे गोड कसं आहे, कविता आहे अधिक माहिती सांगितले, अधिक या ठिकाणी माहिती सांगितली म्हणून याला आपण विशेषण म्हणतो. अजून एक कन्सेप्ट आहे मित्रांनो या ठिकाणी, ज्या नामाबद्दल विशेष माहिती देते त्या नामाला विशेष म्हणतात. म्हणजे नाम, आता या ठिकाणी हस्ताक्षर हे या ठिकाणी विशेष्य होईल. सुंदर हे विशेषण, विशेष म्हणजे विशेषण म्हणजे काय एवढं लक्षात ठेवून घ्या, नामाबद्दल जास्त माहिती सांगणार. ओके, शब्दाला आपण विशेषण म्हणतो. परंतु तो नाम जो असतो त्याला आपण विशेष्य असं या ठिकाणी म्हणतो. या विशेषणाच्या प्रकारामध्ये, त्या नामाच्या प्रकारामध्ये आपण नामच म्हणतो त्याला, परंतु या विशेष या प्रकारामध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण त्याला विशेष्य असे म्हणतो. आता या ठिकाणी आमचे घर खूप मोठे आहे, मोठे हे विशेषण आहे बरोबर आहे, परंतु घर हे विशेष्य या ठिकाणी होईल मित्रांनो. ही कविता खूप गोड आहे, कविता गोड आहे, गोड आहे कविता, परंतु या ठिकाणी कविता हे जे नाम आहे मित्रांनो हे याला आपण विशेष्य असे म्हणतो. ओके, कळालं मित्रांनो हे माहिती. पुढे वळूया आता नामाच्या प्रकारांकडे आपण. पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण. ओके, ज्या विशेषणामुळे नामाची गुण, रंग, रूप, आकार, चव किंवा स्थिती दाखवली जाते त्याला गुणवाचक विशेषण म्हणतात. म्हणजे काय, विशेषणावर गुण, रंग, रूप, आकार दर्शवतो आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो, गुणवाचक विशेषण असे या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. कळालं. बघा आता उदाहरण बघा, छत्रपती शिवाजी महाराज शूर राजे होते. आता हे शिवाजी महाराज हे नाम आहे, परंतु शूर हे गुण दाखवतो त्यांचं, म्हणजे अधिक माहिती सांगतं, म्हणून हे या ठिकाणी गुणवाचक विशेषण होईल. नामामध्ये नावावरूनच आहे, गुण दाखवतं, रंग दाखवतो, रूप दाखवतं. पुढं, तिने निळा रंगाचा ड्रेस घेतला आहे. आता हे ड्रेस हे नाम आहे, परंतु निळ्या रंगाचा अधिक माहिती सांगितलं या ठिकाणी विशेषण आहे, परंतु त्याचं रंग दाखवत आहे त्याला आपण गुणवाचक म्हणतो. म्हणजे नामाचं गुण, रंग, रूप, आकार, चव, स्थिती या 5 गोष्टी दाखवणाऱ्या शब्दाला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. पुढं, कडू कारले आरोग्यासाठी चांगले असते. कारला आहे, त्याचा अधिक माहिती काय सांगतो, कडू हे शब्द सांगतो, परंतु हे कडू चव सुद्धा दाखवतो, म्हणून याला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. म्हणजे शब्दावरून आपल्याला गुण, रंग, रूप, आकार दाखवला असेल तर त्याला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. एवढं लक्षात ठेवून घ्या. पुढं, संख्यावाचक विशेषण मित्रांनो. आता यामध्ये ज्या विशेषणामुळे नामाची संख्या किंवा क्रम यांचा बोध होतो त्याला आपण संख्यावाचक विशेषण म्हणतो. म्हणजे सरळ संख्या दाखवलेली असते. माझ्याकडे 5 पेन्सिल आहेत. आता हे पेन्सिल हे नाम आहे, अधिक माहिती सांगणारा शब्द 5 आहे, संख्या दाखवलेली आहे, 5 पेन्सिल आहे. असे जे संख्या दाखवणारे विशेषण असतात त्याला आपण संख्यावाचक विशेषण म्हणतो. आधी तुम्हाला मेन विशेषण ओळखता आलं पाहिजे मित्रांनो, मगच तुम्हाला प्रकार ओळखता येईल. आईने मला अर्धा कप चहा दिला. आता चहा या ठिकाणी नाम आहे, याबद्दल अधिक माहिती काय सांगतो, चहा आहे. चहा कसा आहे, अर्धा कप आहे, पूर्ण आहे, गोड आहे, काळा आहे, हिरवा आहे, अशा पद्धतीने हे जे अर्धा या ठिकाणी अर्धा हे संख्यावाचक विशेषण आहे. ओके, कळालं. पुढं, वर्गात 50 विद्यार्थी आहेत. 50 हे संख्या दाखवतं, कोणाचं, विद्यार्थ्यांचं. विद्यार्थी या ठिकाणी नाम आहेत, विशेष आहे, म्हणून हे 50 हे काय आहे मित्रांनो, संख्यावाचक विशेषण आहे मित्रांनो. कळालं. पुढचं बघूया प्रकार आपण, अनिश्चितता विशेषण. अनिश्चित विशेषण निश्चित संख्या किंवा प्रमाण सांगत नाही, एवढंच आहे मित्रांनो याची व्याख्या. निश्चित याचं प्रमाण नसतो. आता बघा उदाहरण बघा, मला काही पुस्तके हवी आहेत. काही निश्चितता नाहीये, किती पुस्तकं पाहिजे, 5 पाहिजे, 10 पाहिजे, 50 पाहिजे, माहित नाहीये, परंतु या ठिकाणी काही म्हणलेलं आहे म्हणजे अनिश्चितता आहे, म्हणून याला आपण अनिश्चित विशेषण म्हणतो. सर्व लोक निघून गेले. सर्व लोक निघून गेले, किती निघून गेले माहित नाहीये आपल्याला, म्हणून याला आपण सर्व म्हणतो. त्याने पुष्कळ पैसे कमावले.
कमावले, थोडे म्हणजे थोडे पैसे कमवले, पुष्कळ म्हणजे थोडे, किती कमवले, 500, 1000, अशा पद्धतीनं. या ठिकाणी हे अनिश्चितता असते, संख्यांमध्ये अनिश्चितता असते, म्हणून याला आपण अनिश्चित विशेषण असं या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. आता मित्रांनो या ठिकाणी सार्वनामिक विशेषण आता आपल्याला बघायचं आहे. जेव्हा मूळ सर्वनाम ही नामाच्या आधी येऊन त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, तेव्हा त्यांना आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो मित्रांनो. बघा मित्रांनो, नेमकं काय सांगितलंय तर या ठिकाणी सर्वनाम येतो आणि विशेषण येतो. हे जे सर्वनाम असतात हे विशेषणासारखंच यामध्ये काम करत असतात. काय म्हणलंय, जेव्हा मूळ सर्वनामे ही नामाच्या आधी येतात, म्हणजे वाक्यात नाम असतो त्याच्या आधी येतात, त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे सर्वनामच विशेषणासारखं काम करतं. म्हणजे या ठिकाणी विशेषण येत नाहीये, सर्वनामच येतात, परंतु ते विशेषणासारखं या ठिकाणी काम करतात, तेव्हा त्यांना सार्वनामिक विशेषण म्हणतो. आता बघा उदाहरण, हा मुलगा खूप हुशार आहे. आता या ठिकाणी हा, आता या ठिकाणी मुलगा हे मित्रांनो सामान्य नाम आहे, म्हणजे नाम आहे, याच्या आधी आले पहिलं कंडिशन, परंतु अधिक माहिती सांगितली म्हणजे विशेषणासारखंच या ठिकाणी सांगितले. हा मुलगा, कुठला मुलगा, हा मुलगा, यालाच आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. माझा भाऊ डॉक्टर आहे. आता या ठिकाणी माझा भाऊ डॉक्टर आहे, डॉक्टर आहे बरोबर आहे, डॉक्टर हे नाम आहे, परंतु माझा, कोणाचा, माझा, हे जे आहे मित्रांनो हे सार्वनामिक विशेषण आहे. पुढं, तो पक्षी दूर उडाला. आता हे पक्षी नाम आहे, याच्या आधी तो, तो पर्टिक्युलरली तो पक्षी, म्हणजे या ठिकाणी विशेष, म्हणजे विशेष तोच पक्षी दूर उडून गेला, म्हणजे हे सर्वनाम आहे मित्रांनो, तो नामाच्या आधी आलाय आणि विशेषणासारखं काम करत आहे, म्हणून याला आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो मित्र. कळालं? तर पुढे बघूया. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं नाम साधित किंवा धातू साधित विशेषण हे दोन प्रकार आहेत, हे आपण बघूया. आता नाम साधित विशेषण आधी म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. ओके, आता बघा, नामसाधित विशेषण म्हणजे नामाला प्रत्यय लागून जी विशेषणे बनतात त्याला आपण नामसाधित म्हणतो. म्हणजे नाम येते त्याला प्रत्यय लागतं आणि तो विशेषण बनतो. उदाहरण बघूया, मला सोलापुरी चादर आवडतात. चादर हे नाम आहे, नामाबद्दल अधिक माहिती सोलापूर, हे सोलापूर हे एक नाम आहे मित्रांनो, परंतु री, पुरी, सोलापूर, या ठिकाणी ई हे प्रत्यय लागलेले आहे, म्हणून या ठिकाणी सोलापुरी हे जे शब्द आहे मित्रांनो ह्याला आपण नामसाधित विशेषण म्हणतो. म्हणजे नामाला प्रत्यय लागून ते विशेषण बनतात. ओके, त्याने पुणेरी फेटा बांधला. आता त्याने, आता या ठिकाणी पुणेरी, हे पुणे हे एक नाम आहे, शहराचं नाव आहे, नाम आहे, परंतु पुणेरी म्हणजे स्पेशालिटी येते त्या ठिकाणी, स्पेशालिटी म्हणजे हे या ठिकाणी विशेषण होईल मित्रांनो. कळालं? आता पुढे बघा, श्रीमंत माणसाने दान केले. आता श्री हे मेन गोष्ट, श्री आहे मित्रांनो हे शब्द, आणि मंत म्हणजे श्रीमंत हे विशेषण आहे मित्रांनो, म्हणून याला आपण नामसाधित विशेषण असे या ठिकाणी संबोधतो मित्रांनो. कळालं मित्रांनो हे नामसाधित विशेषण म्हणजे काय? पुढे वळूया आपण आता आपण. ओके, धातू साधित विशेषण बघा मित्रांनो. आता या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ रूपाला प्रत्यय लागून जी विशेषणे बनतात त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? धातू साधित विशेषण. धातू तुम्हाला आधी सांगितलंय याच्या आधी, धातू म्हणजे काय? क्रियापदाचं मूळ शब्द. आता या ठिकाणी त्याला प्रत्यय लागतात मूळ शब्द. तो हसणारा चेहरा सर्वांना आवडतो. हसणारा मधला हस हे मूळ शब्द, परंतु याला नारा, नारा हे प्रत्यय लागलेले, आणि हे विशेषण म्हणजे चेहरा या ठिकाणी नाम आहे. कसा आहे तो? अधिक माहिती सांगणारा हसणारा हा शब्द आहे, म्हणजे हे विशेषण आहे, परंतु ह्या विशेषणामध्ये एक क्रियापद सुद्धा आहे. या क्रियाला ज्यावेळेस प्रत्यय लागून विशेषण बनतो तो त्याला आपण धातू साधित विशेषण म्हणतो. पुढं,
पिकलेला आंबा खाली पडला. ओके. आता क्रियापद या ठिकाणी पडला आहे आणि पिकलेला आहे. पिकणं हे पण एक क्रिया आहे. ओके. आता हे पिकलेल्या क्रियापदाला प्रत्यय लागलेला आहे. प्रत्यय लागलेला आहे. पीक हे धातू आहे. धातू म्हणजेच क्रियापद. याला प्रत्यय लागून याला आपण हे विशेषण बनलंय, म्हणून याला आपण धातू साधित विशेषण असे या ठिकाणी म्हणतो. वाहती नदी कोणासाठी थांबत नाही. आता वाहती मधलं वाहणे ही एक क्रियापद आहे. वाहणे ही एक क्रियापद आहे. धातू वाह आहे म्हणजे वाहन. आता या ठिकाणी हे प्रत्यय लागले. ती नदी कशी आहे? वाहती. वाहती हे अधिक माहिती सांगतं. म्हणून क्रियापद ज्यावेळेस विशेषणासारखं काम करतं त्याला आपण धातू साधित विशेषण असे या ठिकाणी संबोधतो मित्रांनो. कळालं? आता आपण बहुपर्यायी प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत मित्रांनो. चला तर मग सुरुवात करूया. पहिला, छत्रपती शिवाजी महाराज शूर राजे होते. या वाक्यातील शूर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? शूर. आता काय आहे मित्रांनो, हे काय सांगतं? गुण सांगतं. कशाचं? नामाचं. शिवाजी महाराज गुण सांगतं म्हणजे काय होणार मित्रांनो? गुणवाचक विशेषण. संख्या तर या ठिकाणी सांगत नाही, हे सार्वनामिक तर नाही आहे, हे अनिश्चित सुद्धा नाहीये, परंतु हे गुणवाचक आहे. गुण सांगतं शिवाजी महाराजांचं, म्हणून या ठिकाणी हे गुणवाचक विशेषण होईल मित्रांनो. पुढं, माझ्याकडे 5 पेन्सिली आहेत. हे ते 5 हे कोणते विशेषण आहे? एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, जर या ठिकाणी संख्या दाखवली, विशेषण ओळखा म्हणलं तर संख्यावाचक विशेषण डोळे झाकून आपण टिक करायचं. संख्यावाचक विशेषण या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो. अनिश्चितता धातू सद म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी ह्याचं उत्तर येईल मित्रांनो. पुढं, खालीलपैकी अनिश्चित विशेषण कोणते? अनिश्चित म्हणजे याची शक्यता म्हणजे निश्चितता नाही. 3, लाल, काही, पहिला. अनिश्चितता. काही. काही म्हणजे किती? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होईल. काही म्हणजे किती? 5 आहे, 10 आहे, म्हणजे अनिश्चितता आहे, म्हणून याला आपण पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर येईल मित्रांनो. पुढं, हा मुलगा खूप हुशार आहे. या वाक्यातील हा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? या ठिकाणी तुम्हाला आता सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी नामसाधित आहे का? आहे का? नाही. सार्वनामिक आहे का? नाही. गुणवाचक आहे का? नाही. संख्यावाचक आहे का? नाही. चारी सुद्धा नाही असेल असं कुठं होतं का? काहीतरी उत्तर याचं असणार मित्रांनो. सार्वनामिक विशेषण आहे मित्रांनो. का? पहिल्यांदा बघा, सर्वनाम आहे, हे नामाच्या आधी आलेलं आहे. ओके, नामाच्या आधी आलेलं आहे आणि सांगतो हा पर्टिक्युलरली म्हणजे विशेष हा मुलगा खूप हुशार आहे, म्हणजे हा हे विशेषणासारखं या ठिकाणी काम केलेलं आहे. हुशार हे विशेषणा बरोबर आहे, परंतु हा म्हणजे पर्टिक्युलरली हा विशेष, म्हणून याला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. सर्वनाम विशेषणासारखं काम करत असतो. पुढे बघूया. सोलापुरी चादर मधील सोलापुरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, धातू साधित विशेषण आहे का? नाही. अनिश्चित आहे का? नाही. नामसाधित आहे का? हो मित्रांनो, नामसाधित आहे. सोलापूर हे एक शहर आहे आणि हे एक नाम आहे मित्रांनो, परंतु हे नामसाधित विशेषणामध्येच येणार मित्रांनो. का? कारण नामाला प्रत्यय लागून विशेषण बनलेला आहे तो, म्हणून सोलापुरी हे नामसाधित विशेषण आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर येईल मित्रांनो. पिकलेला आंबा खाली पडला. येथे पिकलेला हे कोणते विशेषण आहे? सांगा मित्रांनो, कोणतं विशेषण आहे? याचं स्क्रीनशॉट घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगा मित्रांनो. तुमच्यासाठी हे होमवर्क असेल. आता वळूया मित्रांनो आपण शब्दांच्या दुसऱ्या प्रकारांकडे, जातीच्या. त्यामध्ये अविकारी शब्द. अविकारी 4 शब्द असतात. विकारी शब्दांमध्ये आपण बघितलं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, या 4 गोष्टी बघितल्या. आता अविकारी शब्दामध्ये सुद्धा आपल्याला 4 गोष्टी बघत आहोत मित्रांनो. मजा येत आहे मित्रांनो. या
एकाच व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण याचं शब्दांच्या जातीचं रिव्हिजन या ठिकाणी होत आहे मित्रांनो. बघा, क्रिया विशेषण अव्यय या ठिकाणी बघा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. वाक्यात क्रियापद ओळखणं तुम्हाला आता सोपं आहे. हा, त्याबद्दल अधिक माहिती क्रियापदाबद्दल सांगते, नामाबद्दल नाही आहे, क्रियापदाबद्दल. ओके, उदाहरण बघ, तो सकाळपासून काम करत आहे. आता करणं ही एक क्रियापद आहे, त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला आहे? सकाळपासून करत आहे, म्हणजे अधिक माहिती सकाळपासून हे शब्द सांगतं, म्हणून हे क्रिया विशेषण अव्यय आहे मित्र. मुले इकडे तिकडे पळत आहेत, इकडे तिकडे पळत आहेत. पळणं हे क्रियापद आहे, परंतु इकडे तिकडे अधिक माहिती सांगतं, म्हणून याला आपण क्रिया विशेषण अव्यय म्हणतो. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतं. गाडी हळूहळू जात होती, गाडी आहे मित्रांनो. जाणं हे क्रियापद आहे, कसं जात आहे? हळूहळू. अधिक माहिती सांगतो, म्हणून याला आपण क्रिया विशेषण अव्यय म्हणतो. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो. ओके, याचे बहुपर्यायी बघा. क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय सांगा, या चारी पर्यायी मधून. नामाची माहिती सांगणार नाही आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, हे बरोबर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल मित्र. आत्ताच आपण बघितलं. पुढचं बघा, तो सकाळपासून काम करत आहे, या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय कोणते सांगा. म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती कोण सांगतं? सकाळपासून, म्हणजे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी हे बरोबर येईल मित्रांनो. कळालं? पुढे वळूया आता आपण. आता दुसरं प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, शब्दयोगी अव्यय. ओके, शब्दयोगी अव्यय याची व्याख्या पहा. जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांच्या पुढे जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी त्यांचा संबंध दर्शवतात, त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हे नामाला किंवा सर्वनामांना जोडून येणारे शब्द असतात. उदाहरण बघ, टेबलावर पेन आहे. आता टेबल वर म्हणजे जोडून आलेलं आहे, पेन आहे. टेबलावर एवढंच म्हणलं तर वाक्य अर्थ पूर्ण होणार नाही. टेबलावर पेन आहे, हे वर मित्रांनो हे शब्दयोगी अव्यय. शाळेसमोर मैदान आहे, समोर हे नामाला जोडून आलेलं आहे, याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. चोरामागे पोलीस धावले, मागे हे शब्दयोगी, शब्दाला जोडून शब्द येत असतात, म्हणून याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. ओके, त्याचे प्रश्न बघा. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द नाहीये. नाम किंवा सर्वनामापुढे जोडून येऊन वाक्यात संबंध दर्शवणारे शब्द, यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? शब्दयोगी अव्यय. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या ठिकाणी बरोबर उत्तर येईल मित्रांनो याचं. पुढं, टेबलावर पेन आहे या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? या ठिकाणी टेबलावर हे येईल मित्रांनो याचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवून घ्या, शब्दाला जोडून शब्द येतात. ओके, वर, मागे, समोर अशा पद्धतीने. पुढे वळूया आता. शाळेसमोर मैदान आहे मध्ये शाळेसमोर हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे सांगा. सांगा कोणत्या प्रकारचा अव्यय या ठिकाणी आहे हा शब्द? स्थानवाचक आहे मित्रांनो. का तुम्हाला हे सांगितलं सुद्धा नाही मित्रांनो, का शाळेसमोर म्हणजे समोर म्हणजे एक स्थान दाखवत आहे, म्हणून याला आपण स्थानवाचक अव्यय सुद्धा म्हणतो. पुढं, खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय आहे? लाल सुंदर पाहतो, वर हे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहे मित्र. कळालं? पुढे जाऊया. आता अविकारी शब्दामधलं तिसरं प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. यामध्ये उभयान्वी अव्यय. यामध्ये बघा, जे अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात
त्यांना उभयान्वी अव्यये म्हणतात. ही अव्यये वाक्यांना जोडण्याचे काम करतात आणि त्यामुळे वाक्यांना विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. म्हणजे पूल सारखं, एखादं ब्रिज सारखं काम करणारे शब्द. पहिला बघा, उदाहरण बघा. राम आणि श्याम दोघे शाळेत गेले. आणि हे शब्द उभयान का? कारण दोन शब्दांना जोडतो, राम आणि श्याम. आणि हे शब्द उभयान्वी अव्यय. अभ्यास कर म्हणजे पास होशील. दोन वाक्य आहेत, अभ्यास कर आणि पास होशील. म्हणजे हे शब्द आहे, हे दोन्ही वाक्यांना जोडणार आहे, म्हणून हे उभयान्वी अव्यय आहे. मी त्याला हाक मारली पण तो थांबला नाही. पण हे जे शब्द आहे हे उभयान्वी अव्यय यामध्ये येईल मित्रांनो. का? कारण हे दोन वाक्यांना जोडणार आहे. ओके, दोन शब्दांना आणि वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वी अव्यय म्हणतो. लक्षात ठेवा. पुढं आता उभयान्वी अव्ययावर आधारित काही प्रश्न बघा. उभयान्वी अव्यय म्हणजे काय? नामाची माहिती देणारे नाहीये, क्रियापदाबद्दल माहिती देणारे नाहीये, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारे अव्यय म्हणजे उभयान्वी अव्यय. हे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी या ठिकाणी बरोबर येईल मित्र. कळालं? पुढं, राम आणि श्याम दोघे शाळेत गेले. या वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणते? सांगा. आत्ताच उदाहरण आपण बघितलेलं आहे. काय येणार मित्रांनो याचं? आणि हे शब्द येईल मित्रांनो. का? कारण हे दोन शब्दांना जोडणारा शब्द आहे. पुढं, अभ्यास कर म्हणजे पास होशील. वाक्यात म्हणजे हे कोणत्या प्रकारचे अव्यय? आत्ताच बघितलं आपण, उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर आहे. कळालं? पुढं, आता बघा. मी त्याला हाक मारली पण तो थांबला नाही. या वाक्यातील उभयान्वी अव्यय ओळखा. सांगा. याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये पिन करा. सांगा. का? कारण तुमच्यासाठी सुद्धा सराव होणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढं, आता पुढचं बघूया मित्रांनो. चौथा प्रकार आपण बघायचा आहे, केवल प्रयोगी अव्यय. शेवटचा आहे मित्रांनो. तुम्ही जवळपास 1.5 तास या ठिकाणी होत आहेत मित्रांनो. एवढं शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्हाला खरंच या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करायची आहे आणि तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे. तुमच्या पेशन्सला मी सल्यूट करतो मित्रांनो. असेच बघत जा, असेच व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, पुढचा व्हिडिओ ग्रामरच्या कोणत्या टॉपिकवर पाहिजे. अशाच पद्धतीने डिटेल यामध्ये कन्सेप्ट आणि PYQ म्हणजे या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्नांचा सुद्धा आपण या ठिकाणी सराव घेत राहणार आहोत मित्रांनो. ओके, तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. चौथा प्रकार बघूया, केवल प्रयोगी अव्यय. या ठिकाणी याचं आता आपण विश्लेषण बघूया. मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार, प्रशंसा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. हे सोपं आहे मित्रांनो. एकदम असं दुःख, आश्चर्य एकदमच आपले शब्द निघत असतात ना भावनेतून, किंवा खूप आपल्याला दुःख झालं किंवा खूप आपल्याला आनंद झाला, त्यावेळेस काहीतरी शब्द आपण तोंडातून अचानक कसे निघत असतात, यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. याचा अजून एक खूण म्हणजे काय मित्रांनो, उद्गारवाचक चिन्ह असतात आणि वाक्याच्या कधीही आधी येत असतात. उदाहरण बघा, अरे रे फार वाईट झालं. खूप आपण काहीतरी क्लिष्ट एखाद्या दुःखद घटना ऐकली, आपण काय म्हणतो, अरे रे, असे शब्द वापरतो. यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. पुढं, वा वा काय सुंदर चित्र आहे. काहीतरी आपले डोळ्याला एक काहीतरी वेगळीच दिसलं, काहीतरी खूप चांगली गोष्ट आपल्याला दिसली तर आपण म्हणतो वा वा, प्रशंसा करतो या ठिकाणी. बापरे केवढा मोठा साप, घाबरला आपण म्हणतो ना. हे शब्द अचानकपणे निघत असतात मित्रांनो, म्हणून याला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. अशा पद्धतीने याचं ओळख असतात मित्रांनो. हे उद्गारवाचक चिन्ह असतात त्या ठिकाणी. याचे उदाहरण म्हणजे आपण बहुपर्यायी प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते केवळ भावना व्यक्त करणारे अव्यय आहे? भावना व्यक्त करणार, सांगा. अरे रे, हेच आहे. सरळ सरळ म्हणजे सोपं आहे मित्रांनो. काय नाही, पर्याय क्रमांक बी येईल मित्रांनो. वा वा तू खूप छान चित्र काढलेस. या वाक्यातील वा वा
कोणते अव्यय आहे सांगा. शब्दयोगी आहे का? नाही आहे. शब्दांना जोडून शब्द नाहीये. उभयान्वी आहे का? आहे का? हो आहे मित्र. आहे? नाही आहे मित्रांनो. तुम्ही याचं उत्तर कमेंट मध्ये सांगा. कन्फ्युजन होत आहे तुम्हाला सुद्धा, त्यामुळे कमेंट मध्ये सांगा. खालीलपैकी कोणते वाक्य केवल प्रयोगी अव्यय दाखवते? केवल प्रयोगी कुठलं दाखवतं? चिन्हावरून उगम टाकायचं. उद्गारवाचक चिन्ह. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल मित्रांनो. पुढं. खालीलपैकी कोणते केवल प्रयोगी अव्यय भाव व्यक्त करत नाही? नाही म्हणलेलं आहे या ठिकाणी. तेव्हा हे शब्द आहे मित्रांनो, हे केवल प्रयोगी अव्यय भाव व्यक्त करत. का? कारण इथं उद्गारवाचक चिन्ह आहे, इथं उद्गारवाचक चिन्ह आहे, इतर उद्गारवाचक चिन्ह आहे, परंतु फक्त इथंच नाहीये. त्याला आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय नाही या ठिकाणी. म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शब्दांच्या 8ही जाती उदाहरणासह एमसीक्यू प्रॅक्टिस बहुपर्यायी प्रश्नांचं प्रॅक्टिस करून या ठिकाणी केलेले आहेत मित्रांनो. याचे नोट्स पीडीएफ मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं गव्हर्नमेंट एक्झाम्स या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की जॉईन करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो याच नावानं, त्याला सुद्धा जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला याचं पूर्ण पीडीएफ फॉर्मॅट तुम्हाला जसं आहे तसं त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल मित्रांनो. याची लिंक कमेंट मध्ये आपण पिन सुद्धा केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळेल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. अशाच व्हिडिओसाठी बघत राहा आपलं गव्हर्नमेंट एक्झाम्स युट्यूब चॅनल. आणि अजून एक मित्रांनो कमेंट करा, पुढचा जो व्हिडिओ आहे तो असाच डिटेल मध्ये कोणत्या टॉपिकवर पाहिजे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.